सोनगीर महिला सरपंचावर अपात्रतेची कारवाई, अतिक्रमणाची तक्रार भोवली। धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी तसेच पहिली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे। आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब, स्केटिंग, कराटे, फ्रेंच लँग्वेज, फोनिक्स, रोप, मलखांब, डान्स, ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो। तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल, धरणगाव, जिल्हा जळगाव। सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून सोनगीर येथील सरपंच रंजना मोरे यांना धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केलं। एकाच पंचवार्षिक काळात इथं सरपंच अपात्र होण्याची दुसरी वेळ आहे। भाऊजाई सरपंच विरोधात रुक्मिणी ठाकरे या नंदेनं तक्रार केली होती, यावर कारवाई झाली आहे। ऑक्टोबर 2023 मध्ये वार्ड क्रमांक 1 मधील पोटनिवडणुकीत रंजना मोरे सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या, तर जानेवारी 2024 मध्ये त्या सरपंच म्हणून निवडून आल्या। नामनिर्देशन पत्र भरताना त्यांनी अतिक्रमण नसल्याची नोंद केली होती, पण प्रत्यक्षात त्यांच्या नावावर सोनगीर ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार बांधकाम असल्याचं नोंद आहे। सदर घर हे अतिक्रमण जागेवर बांधल्याची तक्रार माजी सरपंच रुक्मिणी ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती। या तक्रार अर्जाची चौकशी होऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे कामकाज चाललं। गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालावरून रंजना मोरे यांच्या नावावरील मालमत्ता ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण असल्याचं दिसून येत असल्याचं नमूद झाल्यानं धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रंजना मोरे यांना ग्रामपंचायतीचं सदस्य व सरपंच म्हणून पदावर राहण्यास अपात्र घोषित केलं। मी रुक्मिणी गोरख ठाकरे, सरपंच रंजना श्यामलाल मोरे, सोनगीर ग्रामपंचायत। त्यांचं घर अतिक्रमामध्ये होतं, 50 बाय 50चं बांधलेलं। तर ते शासनापासून त्यांनी जेव्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे लपवली त्या बाईंनी, मग आम्हाला ते निदर्शनात आलं की बुवा या बाईंनी चुकीचं कामं केलेली आहेत। त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांकडे अर्ज दाखल केला की या बाईचं 50 बाय 50चा आरसीसीचा बंगला आहे म्हणून। मग सरांनी साहेबांना लावून चौकशी केली। चौकशीमध्ये ते रंजना श्यामलाल मोरे या नावाने 50 बाय 50चं आरसीसीचं घर 8 नंबरला निघालं। त्याच्यामुळे साहेबांनी सगळी चौकशी करून त्यांना अपात्र केलं। आणि आणखी दुसरं त्याचं घर आहे 12 बाय 24 होतं, तर त्याचं आता सध्या बांधकाम 3000 स्क्वेअर फूट चालू आहे। अशी मी त्यांच्याकडे टिप्पणी दिलेली होती, त्याच्यावरून सर्व निदर्शनात आणून त्यांना कलेक्टर साहेबांनी अपात्र केलं। लोकनायक न्यूज।